शिवतीर्थ निवासानी तब्बल 2.5 तास या दोघांमध्ये चर्चा झाली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। शिवसेना मनसे युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत। या भेटीमध्ये मात्र कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली। ते स्नेहभोजनासाठी शिवतीर्थवर आलो होतो असं त्यांनी म्हटलंय आणि स्नेहभोजनासाठी शिंदेंना हे निमंत्रण दिलं होतं असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आलो, सदीच्या भेट होती आणि स्नेहभोजनही झालं, गप्पा गोष्टी झाल्या, बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला। बाळासाहेबांचे अनुभव, राजसाहेबांचे अनुभव, आम्ही तसे एकत्र काम केलेले लोक आणि कार्यकर्ते बाळासाहेबांचे, आणि त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि अनेक जुन्या घटना बाळासाहेबांच्या काळातल्या त्याच्यावरही बरीच चर्चा, गप्पा, आणि अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा गेला तेही कळलं नाही, आणि त्यामुळे सदीच्या भेट होती। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहेत। आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं। त्या स्नेहभोजनासाठी ते होते। काही जुन्या गोष्टींच्या आठवणीसुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला, याच्या व्यतिरिक्त काही नाही। महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यापूर्वी ही पायाभरणी होती का मनसे शिवसेना युतीची? मला असं वाटतं की आत्ता काही याच्यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही। आज जी काही चर्चा होती ती वैयक्तिक होती आणि स्नेहभोजनाचा फक्त कार्यक्रम। तर ही भेट केवळ वैयक्तिक होती, ही सदीच्या भेट होती आणि केवळ स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम होता असं दोन्ही बाजूंनी जरी सांगितलेलं गेलेलं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीविषयी वेगवेगळ्या चर्चा आता होऊ लागल्यात। आणि या संबंधातले आणखी काही तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कपिल, जरी ही राजकीय भेट नसली, केवळ सदीच्या भेट असली असं दोन्ही बाजूंनी सांगत असले तरी निश्चितच राजकीय चर्चा, काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला गेलेला असावा। काय काय नेमके मुद्दे असावेत या चर्चेचे, काय गुपित काय या चर्चेमागचं? नक्कीच जरी दोन्ही नेत्यांनी, मनसेकडच्या नेत्यांनी किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की ही राजकीय चर्चा नव्हती किंवा राजकीय भेट नव्हती, स्नेहभोजन होतं असं म्हटलं असतं तरी ह्याच्यामध्ये खूप काही अडलं आहे, दडलं आहे असं बोलू शकतो। ही खरं तर राजकीय भेटच होती अशी सूत्रांची माहिती आहे। एक महत्त्वाची राजकीय भेट समजू शकतो। याआधी पाहिलं होतं उदय सामंत राज ठाकरेंना भेटलं होतं, तेव्हापासून ही गणितं जुळत आली होती आणि काल त्यांचा एक शुभारंभ झाला असं आपण बोलू शकतो। काल एकनाथ शिंदे जवळपास 2.5 तास राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झालेली आहे। आपण पाहिलं तर उशीर होऊ नये, विधानसभेला खूप उशीर झाला होता आणि त्याचा फटका राज ठाकरे यांना बसला होता। अमित ठाकरे हे रिंगणात असताना पडले होते, त्यांना हार पत्करावी लागली होती। असा काही उशीर होऊ नये महायुतीमध्ये आणि त्यामुळे आता लवकर पाऊल उचलण्याची गरज आहे। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत निवडणुका लागू शकतात मुंबई महानगरपालिकेच्या, त्याच्या आधी आता सर्वच गणित तयार असणं गरजेचं आहे। त्यासाठी हे एक पाऊल उचललेलं आहे। महायुतीला कुठेतरी मनसेची गरज आहे, मनसे असणं बरोबर हे सत्तेचं गणित आहे आणि त्यासाठी मनसेला बरोबर घेणं गरजेचं आहे। आणि यासाठीच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चांगली सकारात्मक चर्चा झाली आहे असंही समजतंय। एकंदरीतच महायुतीचा कधी घटक पक्ष होतात राज ठाकरे ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। येणाऱ्या काळात असं आपल्याला दिसू शकते चित्र का राज ठाकरे हे महायुतीचा घटक पक्ष बनू शकतात। एकीकडे शिवसेना भाजप
भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये ज्या जागा वाटप होते त्यातल्या शिवसेनेतल्या काही जागा ह्या मनसेला दिल्या जातील आणि मनसे त्याच्यावरती आपला नगरसेवक निवडून आणू शकते अशी गणितं आहेत. भाजपा मात्र पाठीमागून जाऊन सपोर्ट देऊ शकता, कारण की उत्तर भारतीयांची जी मतं आहेत मनसेचे आणि उत्तर भारतीचं जे नातं खटकलेलं आहे ते कुठेतरी त्याला कुठेतरी भेद जाऊ नये, त्यामुळे भाजपा सावध भूमिका घेत यांना छुपा पाठिंबा देऊ शकते अशी काही गणितं आखली जात आहेत. आणि राज ठाकरेंना महायुतीमध्ये समाविष्ट करण्याचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे. एकंदरीत एंट्री झालेली आहे असं आपण बोलू शकतो. कालची भेट त्याचं एक रूप होतं, एक पहिलं पाऊल होतं का उशीर होऊ नये. जसा विधान भवनला उशीर झाला होता त्याची गणितं त्याचा रिझल्ट वेगळा आला होता आणि त्यामुळे आत्तापासूनच महायुतीकडनं ही पावलं उचलली जात आहेत. आपण जर मागचा इतिहास पाहिला तर राज ठाकरे हे एकनाथ शिंदेवर प्रचंड नाराज होते. मग अगदी खरे कपिल, काही वेगळी राजकीय समीकरणं या भेटी दरम्यान आता घडता आहेत का? काही वेगळी राजकीय समीकरणं उदयाला येतात का? हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.